जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जी-एस-टी कपातीमुळे नेमके शेती क्षेत्राला कशाप्रकारे फायदा होणार आहे किंवा नुकसान, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच कुठले शेती संबंधित कुठल्या यंत्रे स्वस्त होणार आहेत, कुठल्या गोष्टींवरती खर्च कमी होणार आहे, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भारताकडून नुकतेच जी-एस-टी संबंधित नवे दर जे लागू झालेले आहेत पूर्ण भारतात, त्यामध्ये कृषी क्षेत्राला साठी सुद्धा लावण्यात आलेले आहेत नवीन दर. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कुठले नेमके दर कमी झालेले आहेत. तर ट्रॅक्टर, त्यासोबतच शेती उपयोगी यंत्रे, ठिबक, पोल्ट्री, तुषार सिंचन, मध माशीपालन, त्यासोबतच त्या संबंधित जी अवजारे आहेत त्यांची स्वस्त झालेली आहेत. म्हणजे आता त्यांचा दर, नवीन दर आणि जुना दर नेमका कसा होता त्याच्यामधला फरक इथं तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता यंत्र बघा, ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला 18% जी-एस-टी लागायचा, आता ते 5% वरती आलेलं आहे. मोठा बदल झालेला आहे. नक्की शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. नवीन ट्रॅक्टर घेत असाल तर आता तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यासोबतच ट्रॅक्टरचे जेवढे पार्ट लागणार आहेत, ट्रॅक्टरचे पार्ट्स लागतात, ते सुद्धा 28% वरून जवळपास फक्त 5% दर झालेले आहेत नवीन. त्यासोबतच ट्रॅक्टरचं टायर, ट्यूब सुद्धा 18% वरून 5% वर करण्यात आलेला आहे जी-एस-टी दर. याच्यामध्ये सुद्धा नक्की शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यासोबतच शेती उपयोगी यंत्र, जेवढे यंत्र असतात शेती संबंधित, त्याच्यामध्ये पेरणी यंत्र आहेत, मशागत यंत्र आहेत, त्यासोबतच काही मळणी संबंधित यंत्र आहेत. तर जेवढे काही यंत्र लागतील ते सुद्धा 12% अगोदरचा जुना जी-एस-टी दर होता, तर त्याच्यामध्ये आता 5% वर ते सुद्धा आणण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास 100% शेती संबंधित जे यंत्र आहे त्याच्यावरती दर कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेती उत्पादन वाढण्यास आता शेतकऱ्यांना मदत होणार आहे. कमी खर्चामध्ये आता जास्त नफा मिळवण्याचं एक सर्वात फायदेमंद साबित होणार आहे. त्यामध्येच तुम्ही बघू शकता हार्वेस्टर, त्यासोबतच थ्रेशर जे मशीन आहेत त्यांचे सुद्धा 12% वरून 5% कपात करण्यात आलेली आहेत. ड्रीप आणि ठिबकचे जे नोझल असतात ते सुद्धा 12% अगोदर जी-एस-टी दर असायचा, ते सुद्धा 5% करण्यात आलेलं आहे. आणि तुषार सिंचनावरती सुद्धा 12% वरून 5% पर्यंत जी-एस-टी दर कमी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच शेती संबंधी, त्यासोबतच पोल्ट्री संबंधित सुद्धा दर कपात करण्यात आलेली आहे, पण त्याची टक्केवारी इथं सांगण्यात आलेली नाहीये. तर त्याबरोबरच मधमाशी पालन जर करत असाल त्यासंबंधी जे अवजारे लागतात त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी 12% जी-एस-टी दर आकारला जायचा शासनाकडून, तर आता ते 5% वरती ते सुद्धा करण्यात आलेलं आहे. ठीक. अशा प्रकारे शेतकऱ्यांना नक्कीच या जी-एस-टी दर कपातीचा फायदा होणार आहे. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होणार आहे आता यामुळे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.